डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे मोठ्या संख्येने माजी नगरसेवक शेकडो कार्यकर्ता घेऊन आज मातोश्रीमध्ये ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील या ठिकाणी सुरू आहे। हाती घेऊन मशाल घडूया महाराष्ट्र खुशाल अशा प्रकारचं स्लोगन या ठिकाणी दिलेलं आहे आणि घडणार विशेष येत आहे दीपेश अशा प्रकारचं स्लोगन पोस्टर हातात घेऊन या ठिकाणी दीपेश म्हात्रे जे आहेत ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, आज नेमकं ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याचं मूळ कारण काय? मी माझी सगळी भूमिका 2 वाजता उद्धव साहेबांच्या समोर मातोश्रीमध्ये स्पष्ट करणार आहे। हे आपल्याला कळेलच की का मी माझी ही भूमिका मांडलेली आहे। नेमकं काय कारण आहे ज्याच्यामुळे चाललं? विकास असेल किंवा राजकारण असेल, काय मूळ कारण? डोंबिवलीकरांच्या आग्रहापोटर जे मी 1 महिन्यापासून फिरतोय त्याच्या डोंबिवलीकरांनी जो केलेला आग्रह आहे आणि त्याच्यासाठी मी आज 2 वाजता मातोश्रीला प्रवेश केला। गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाणांनी आपला वाद जो आहे तो चव्हाट्यावरती आलेला, काही तुमच्यावरती गुन्हेही दाखल झालेले, त्याची नाराजगी या ठिकाणी दिसते का? नाही, माझी नाराजी कोणावरच नाही, नाराजी असण्याचं कोणतंही कारण नाही। डोंबिवलीच्या विकासासाठी मी माझी भूमिका मांडतोय। माझी भूमिका आज मी स्पष्ट करेन 2 वाजता। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी उमेदवारी आता विधानसभा निवडणूक येतात त्यामध्ये उमेदवारी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे का आणि तुम्ही इच्छुक आहात? मी इच्छुक तर आहे, पण आमचे पक्षश्रेष्ठी माननीय उद्धव साहेब ठरवतील की कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही, ते त्यांचा निर्णय घेतील। मी आज पक्षप्रवेश करतोय। एक साधा छोटा कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं माझं मानस आहे। किती एक नगरसेवक तुमच्या सोबत माजी नगरसेवक येतात ते आपल्याला 2 वाजता कळेल। प्रामुख्याने आपण पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहेत, काही चर्चा आहेत, तर तुमच्याकडनं अजून थांबवण्यात आलं किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा खासदारांकडनं कुठल्या प्रकारचं तुम्हाला सांगण्यात आलंय का? नाही, त्यांच्याकडनं कुठलाही माझ्याबद्दल काही मला सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याबद्दल माझा काही रोष नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर येत्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पडायची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।